दोन्ही ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर संयुक्त सभा पार पडते, तर दुसऱ्या बाजूला आता मनसेला एकामागोमाग एक असे धक्के मिळतानाचा पाहायला मिळते। महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारीला होणार आहे आणि त्यातच आता काही नेते आपापला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतानाचा पाहायला मिळतंय। दरम्यान आता मनसेला सुद्धा असाच एक मोठा धक्का मिळाला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेने युती केली आणि त्यानंतर दोघांनी एकत्र प्रचार देखील केला। आता महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींनी देखील युती केली आणि आता याच वातावरणामध्ये मनसे गटाला मोठे धक्के मिळतानाचा पाहायला मिळत आहे। दरम्यान मनसेच्या आणखी एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे। मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। मनोज घरत यांनी भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेमधून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील इतके दिवस सुरू होती, मात्र आता त्यांनी भाजपामध्ये अखेर प्रवेश केलेला आहे। एकीकडे ठाकरे बंधूंची संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्कवर पार पडते, तर इथे एकामागोमाग एक मनसेला धक्का मिळतानाचा पाहायला मिळत आहे। आज डोंबिवलीमध्ये गोपी चौक परिसरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मनोज घरत यांनी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात मतदानाला फक्त काही 2-3 दिवस राहिलेले असताना आता मनसेची ताकद कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला अजून एक मोठा धक्का मिळाला।